LCM यालाच लिस्ट कॉमन मल्टिपल असं म्हटलं जातं. इथे मी एक्झाम्पल घेतलं आहे 12 आणि 15. तर आपण याचे असे फॅक्टर्स पडून घेऊया. बघा 12 आणि 15 3च्या टेबलमध्ये येतं आहे म्हणून मी 3 घेतलं. 3 4चा 12 आणि 3 5चा. आता हा 5 आहे तो प्राईम नंबर आहे म्हणजे याला परत डिवाइड होत नाही पण 4ला होतं म्हणून मी 4साठी तर 2 घेतला. 2 2चा 4 आणि हा 5 असाच कॉपी केला. आपण आता याचा LCM काढण्यासाठी हे आणि हे सर्व नंबर्स लिहून घ्यायचे आहेत. बघा आता लिहून घेतल्यानंतर या दोनचं मल्टिप्लिकेशन हवं तर करा आधी आणि फायनल आन्सर 60 म्हणजे याचा LCM आला 60. आता आपण यातलंच दुसरं एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये 3 नंबर्स आहेत 6 8 आणि 10. तर अशाच पद्धतीनं आपण या तिन्ही नंबरचं करून घेऊया. बघा आता याच्यामध्ये कसं बघायचं असतो कमीत कमी 2 नंबरला आणि जास्तीत जास्त 3 नंबरला डिवाइड होईल असा नंबर शोधायचा असतो आपल्याला. तर इथे तिन्ही नंबरला डिवाइड होणारा नंबर म्हणजे 2 आहे म्हणून मी 2 लिहून घेतला. 2 3चा 2 4चा 8 आणि 2 5चा. आता इथे 3 आणि 5 आहेत ते प्राईम नंबर्स आहेत यांना परत डिवाइड होत नाही मग आपण 2ला 4ला 2ने डिवाइड करूया. बघा हा 3 तसाच कॉपी करायचा 2नी 4ला डिवाइड केल्यावर 2 आणि हा 5 अशाच कॉपी केला. आता आपण हे आणि हे सर्व नंबर्स लिहून या 3 नंबरचा LCM काढूया. 2 × 2 × 3 × 2 × 5. आता इथेही तसंच करून घेऊ हवं तर 4 × 6 × 5 24 × 5 आणि याचं फायनल आन्सर आलं 120 म्हणजे याचा LCM 120 आहे.